सबसे बड़ा न्यायालय जनता का न्यायालय होता है। महाराष्ट्र की जनता ठाकरे परिवार से परिचित है, हम सबसे परिचित है। कभी ना कभी इस एक्शन का, इस राजनीतिक बदली की भावना से जो कार्रवाई हो रही है, उसका जवाब सभी को देना पडेगा, उसकी किंमत चुकानी पडेगी। मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांवर छापासत्र सुरू केलेलं आहे। आज ज्या कारवाया झाल्या त्या कारवायांमध्ये मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर सुद्धा ईडीने कारवाई केलेली आहे। कसं बघता तुम्ही या सगळ्या कारवाई? त्यांचे ठाण्यातील 11 फ्लॅट जे आहेत ते ईडीने काढले। श्रीधर पाटणकर हे आमच्या परिवारातले आहेत आणि ज्या कारवाईविषयी आपण बोलताय ती कारवाई फक्त राजकीय दबाव, सूडबुद्धी आणि कोणतीही बाजू मांडण्याची संधी न देता सनसनाटी निर्माण करण्यासाठी आणि आम्ही तुम्हाला झुकवू शकतो, नमवू शकतो केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून हे राजकीय विरोधकांना दाखवण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया फक्त महाराष्ट्रातच नाहीत तर जेथे जेथे भारतीय जनता पक्षाची सत्ता नाही अशा प्रत्येक राज्यामध्ये अशा प्रकारच्या कारवायांना ऊत आलेला आहे। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा भाचा म्हणजे जे खासदार आहेत अभिषेक बॅनर्जी, काल त्यांनाही दिल्लीत बोलवून 8 तास चौकशी केली। त्यांच्या पत्नीला सुद्धा अशा प्रकारची नोटीस आली आहे। निवडणूक हरलो आपण एखाद्या राज्यात म्हणून ज्यांनी पराभव केला आपली सत्ता आपली सत्ता खेचून घेण्यासाठी त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून अशा प्रकारे दबाव आणणं ही राक्षसी हुकुमशाहीची नांदी आहे। आपण जर पाहिलं असेल संसदेमध्ये कालच जी माहिती आली ईडीच्या कारवायांसंदर्भात, सर्वाधिक कारवाया या जेथे भाजपचं शासन नाही त्या राज्यात झालेल्या आहेत। यूपीएच्या 11 वर्षाच्या काळामध्ये फार तर 22 किंवा 23 कारवाया झाल्या आणि हे मोदींचं शासन आल्यापासून साधारण 25च्या आसपास या कारवाया ईडीनं केल्या आहेत। केवळ बांधकाम व्यावसायिक नेता त्यांच्याशी संबंधित जे राजकीय लोक आहेत ते सुद्धा तपासण्याचं काम ईडी करते आहे। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या अनेक प्रमुख लोकांच्या भ्रष्टाचाराची, घोटाळ्याची प्रकरणं पुराव्यासह आम्ही समोर आणलेली आहेत। ईडीकडे पाठवली आहेत, सीबीआयकडे पाठवली आहेत, प्रधानमंत्री कार्यालयाकडे पाठवली आहेत। देश हादरून जाईल अशी प्रकरणं असताना सुद्धा मला आश्चर्य वाटतंय की तुम्ही फक्त आमच्याकडे बंदुका रोखलेल्या आहेत। धन्यवाद। दुसरं तुम्ही म्हणाले की नैसर्गिक न्यायाच्या तत्वाप्रमाणे त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात आली नाही तर कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये ते जातील का? मी म्हटलं की या परिस्थितीमध्ये न्यायालय सुद्धा दबावाखाली आहे। ये ऐसा पहले कभी नहीं हुआ था। ये तानाशाही की खतरनाक शुरुआत है। 4 राज्यों में अगर आप जीत गए हैं उसका मतलब ये नहीं कि आप सब लोग देश के मालिक बन गए। अगर आपको हमें जेल में डालना है तो आप तैयारी कर लीजिए। हम सभी लोग जेल में जाने के लिए भी तैयार हैं, लेकिन इस देश की स्वतंत्रता, इस देश का लोकतंत्र, डेमोक्रेसी, आज़ादी सबके लिए हम फिर एक बार आज़ादी की लढाई लढणे के लिए तयार है। 17चे प्रकरण दुसरं तुम्ही म्हणाले की नैसर्गिक न्यायाच्या तत्वाप्रमाणे त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात आली नाही
तर कोर्टामध्ये न्यायालयामध्ये ते जातील का? मी म्हटलं की या परिस्थितीमध्ये न्यायालय सुद्धा दबावाखाली आहे. ये ऐसा पहले कभी नहीं हुआ था. ये तानाशाही की खतरनाक शुरुआत है. 4 राज्यों में अगर आप जीत गए हैं उसका मतलब ये नहीं कि आप सब लोग देश के मालिक बन गए. अगर आपको हमें जेल में डालना है तो आप तैयारी कर लीजिए. हम सभी लोग जेल में जाने के लिए भी तैयार हैं, लेकिन इस देश की स्वतंत्रता, इस देश का लोकतंत्र, डेमोक्रेसी, आज़ादी सबके लिए हम फिर एक बार आज़ादी की लड़ाई लड़ने के लिए तैयार हैं. 17चे प्रकरण